तुमच्या मोबाईलमध्ये क्रोम ब्राउझरमध्ये जाऊन तुम्हाला सर्च बॉक्समध्ये NPCI असं सर्च करायचं आहे. असं सर्च केल्यानंतर npci.org.in या एक नंबरच्या वेबसाईटवरती जायचं आहे. या वेबसाईटवरती गेल्यानंतर वरती 3 डॅश आहे त्यावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. यामध्ये तुम्हाला कस्टमर लॉग इन या ऑप्शनमध्ये जाऊन भारत आधार सेटिंग इनेबल या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुमच्याकडे एक नवीन डॅशबोर्ड येणार आहे. यामध्ये तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन देण्यात आलेले आहे. यामध्ये तुम्हाला आधार कार्डला तसंच म्हणजेच बँकेला सीडिंग करण्यासाठी आधार कार्ड सीडिंग करण्यासाठी ते आधार सीडिंग असं ऑप्शन देण्यात आले. यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. त्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला तुमचा आधार क्रमांक टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर खाली सीडिंग या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमची बँक निवडून घ्यायची आहे आणि त्यानंतर सीडिंग टाईप यामध्ये तुम्ही जर पहिल्यांदाच करत असाल तर फ्रेश सीडिंग या ऑप्शनवरती क्लिक तुम्हाला करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे तुमचा अकाउंट नंबर इथे टाकून घ्यायचा आहे आणि पुन्हा एकदा कन्फर्म करण्यासाठी अकाउंट नंबर खाली पुन्हा एकदा तुम्हाला टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला इथे टिक मार्क या ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला इथे खाली शेवटला कॅप्चा टाकून सबमिट या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. अगदी व्यवस्थित ते कॅप्चा टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला टर्म अँड कंडिशन हे तुम्हाला इथे वाचून घ्यायचं आहे. तसंच ते तुम्हाला इथे वरती लुटून ॲग्री अँड कंटिन्यू या ऑप्शनवरती क्लिक करायचं. मित्रांनो तुमचा जो आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्यावर तुम्हाला एक OTP जाणार आहे. ते OTP टाकून तुम्हाला कन्फर्म या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. कन्फर्म या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यापुढे असा डॅशबोर्ड येणार आहे. त्यामध्ये तुम्हाला इथे कन्फर्म या ऑप्शनवरती पुन्हा एकदा क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे तुम्ही अगदी सोप्यारित्यामध्ये तुमच्या आधार कार्डला तुमचं बँक अकाउंट सीडिंग करू शकता. अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला तसंच आमच्या इंस्टाग्राम चॅनलला फॉलो करायला विसरू नका. जय हिंद जय भारत.